नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत जुनी पेन्शनबाबत ऐतिहासिक निर्णय लवकरच। तर सर्व प्रलंबित याचिकेवर निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली होती। त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करून एकीकृत पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली। परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनांमध्ये देखील जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभ मिळणार नाहीत हे स्पष्ट झाल्याने कर्मचाऱ्यांकडून परत एकदा जुनी पेन्शन योजनांची मागणी केली जात आहे। सरकारचा पेन्शनबाबत निर्णय। नुकतेच सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनांमध्ये पूर्ण पेन्शन प्राप्तीकरिता 25 वर्षाची कमाल मर्यादा ही 20 वर्षे सेवा करण्यात आली। यामुळे एकीकृत पेन्शन प्रणाली निवडणाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे। जुनी पेन्शनबाबत ऐतिहासिक निर्णय लवकरच। जुनी पेन्शन योजना लागू करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालय सरकारला देऊ शकत नाही, कारण हा विषय सरकारच्या अधिपत्याखाली येणारा विषय आहे। जुनी पेन्शनबाबत यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय दिले आहेत, परंतु सदर निर्णयाची अंमलबजावणी सरकार करेलच असे बंधनकारक नसल्याने जुनी पेन्शनबाबत न्यायालयाने निकाल देऊनही जुनी पेन्शन योजनेचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही। परंतु न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांची लवकरच निकाल लावण्यात येणार आहेत, जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे। नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजनेची अपेक्षा। नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजना किंवा जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक लाभ मिळतील अशी योजना अंमलात आणण्याची शक्यता आहे, कारण कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शनबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे।